जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उद्दास विचारे वेच करे उत्तमचे गते तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम चालू आहे इथे जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे। गेली 2 दिवस आज तिसरा दिवस ज्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने हा दिव्य आणि भव्य असा सोहळा घडवून आला ते वंदनीय तुकारामजी राघोजी उगल मुगले, त्यांची 3ही उच्च शिक्षित मुलं संजयराव, शंकरराव, गजाननराव या 3ही बंधूच्या द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा भागवा भागवी नाही लोळगे काट कसर नाही। श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं असं आपल्या पूजनीय पिताजीचं हे अमृत महोत्सव सोहळ्यात त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा अतिशय सुंदर नियोजन। उद्यापासून पुन्हा इथे सप्ताहाचा प्रारंभही आहे। हा दुहेरी योग आहे। नामदेवराव सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर मृदंगाचार्य, सुंदर गायनाचार्य विनेकरी महाराज, इकडचे सगळे जॅकेटवाले छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, अधोड मधोड स्मरण करून देणारे आमचे हरिभक्तीपरायण सतीश महाराज डोईफोडे, त्यांनाही स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद देतो। अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून 3ही बंधूला धन्यवाद। पण त्या 3ही बंधूच्या विनंतीला मान देऊन आपण 3 दिवस झाले इथं येता म्हणून 3ही बंधूच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो। अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे। तुम्ही 3घही भाऊ भाग्यवान आहे। जिते बाप को दंगम दंगा मरे बाप पहुंचाए गंगा सूत्र आहे। जन्मभर बापाला भाकरी देत नाही आणि बाप मेला की हाडं घेऊन काशीला। जिते बाप को दंगम दंगा और मरे बाप पहुंचाए गंगा। सगळ्या तालुक्यातल्या नाही जिल्ह्यातल्या मुलांनी आदर्श घ्यावा असं हे 3ही बंधूचं कार्य आहे। पुन्हा एकदा 3घालाही धन्यवाद देतो। असं ठरलेलं आहे बरं का लोळगेजी, जेव्हा दिवस चांगले येतात नामदेव तेव्हा कौतुकाची थाप निघून जात असते। तरी यशोदा गेली म्हणून सांगितलं, नंद पाटील आहे, आनंद आहे। देवाला सुद्धा या घटनेने सोडलं नाही। 14 वर्षानंतर सगळी रामकथा तुम्हाला पाठ आहे, नुसतं 2 मिनिटाचा निरोप आला बरं का। भरतजी नंदीग्रामात आहे म्हणून ज्यांना ज्यांना मायबाप असतील त्या सर्व भाग्यवंतांना एक विनंती करतो, माय बापाची सेवा नाही करता आली करू नका, त्यांना अपेक्षा नाही, फक्त विनंती आहे तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करा। तुमचं भावाभावाचं प्रेम मायबापाने पाहिलं की ते बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात। हे टॉनिक आहे त्यांचं म्हातारं, 2 चपात्याचं जीवन आहे, पण भावाचं भावावर असलेलं प्रेम मायबापाने बघू द्या, त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही।
भावा भावाची रोजची भांडणं पाहिली की 6 महिन्यातच मायबाप जगाचा निरोप घेतात. म्हणून भरतजी सावत्र भाऊ आहे बरं का लोळगे सरकार. हनुमानजीला पाठवलं 14 वर्षांनी रामचंद्रजी जाओ भरत जी को संदेशा दो कि कहो तुम्हारे भैया रामचंद्र दोपहर तक पधारने वाले हैं. जेव्हा ते निरोप घेऊन आता भरतानं हिशोब केला होता रहा एक दिनावानी अधारा. एकच दिवस 14व्या वर्षाचा शेवटचा आज. दादा म्हणाले होते 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत येतो आणि आज माझा दादा आला नाही तर अग्नीत उडी घालतो. सरपणाचा ढीग रचला स्वतःसाठी. सावत्र भावाचं सांगतो. बरेच सक्के भाऊ भावाच्या मरण्याची वाट पाहतात इस्टेटीसाठी. हा सावत्र बनतो. बस रहा एक दिनावानी अधारा. सरपण रचून ठेवलं फक्त पेटवायचं शिल्लक आहे. आणि बरोबर हनुमानजी आले. जय श्रीराम. खुशी का संदेश देने आया हूं भरत जी. तुम्हारे भैया रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं भावाच्या तोंडून ऐकलं ना तर हनुमंताच्या तोंडून ऐकलं. पागल झाला भरत. पागल झाला. हनुमंताच्या भोवताल भोवताल नाचला. पायावर डोकं ठेवलं आणि डबडबल्या डोळ्यानं हनुमानजीला भरतजी म्हणाले हनुमंता हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे तपाला बसलो मी. या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला. काही नाही माझ्याकडे. पण माझा दादा आणि वहिनी येतील. सिंहासनावर बसतील. माझी माय कौसल्या आरती ओवाळल. दादाचा आणि वहिनीचा राजा राणीच्या रूपात जय जयकार होईल. आणि ते राजा राणीचं रूप माझ्या डोळ्यानं एकदा सिंहासनावरचं पाहिल. नंतर हे दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. हे सावत्र बंधूचा आनंद. आणि मग जेव्हा भरतजी पडत आले तोही 14 वर्षांनी पहिल्यांदाच माय कौसल्याच्या महारापुढे माताजी बरोबर ओळखला आवाज. बाहर आले. क्या हुआ बेटा. अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया मेरे परमात्मा मेरे उद्धारक मेरे राजा मेरे सरकार मेरे भगवान रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं लोळगेजी आणि माय कौसल्याचं रडणं सुरू झालं. आई 14 वर्षांनी भाऊ येतो माझा. तुला आनंद नाही झाला. झाला माझा राजा. मग का रडतेस. रडायचं वेगळे कारण आहे बाळा. आज तुझ्या जन्मदात्या बापाची राजा दशरथाची आठवण आली. आज तुझा बाप असता तर रामाचा राज्याभिषेक पाहून नुसता नाचला असता. तुम्हारे पिता के याद आ रही बेटा करके रो रही. मी का सांगतो. अरे जगाच्या बापाचा राज्याभिषेक पाहायला सोहळा पाहायला त्याचा बाप नव्हता. तुम्ही केवढे भाग्यवान आहे. तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप अजून आहे. जेव्हा असं असतं ना आता सुखाचे दिवस आले म्हणजे आम्ही मायबापाला सुखात ठेवू. कारण खूप कष्ट उपसलेले असतात मायबापानी. स्वतः उपवासी राहिलेले असतात मायबाप. आणि लेकरांना डबे भरून दिलेले असतात शाळेत जाताना. स्वतः गाठी गाठीचं धोत्र. पण अब्रू जाईल म्हणून लेकरांना शाळेत जायला नवीन कपडे. आजारी बाप असतो पण साधं पडसं झालं तरी लेकराला दवाखान्यात नेतो. आणि मग लेकर जाणीव ठेवतात केवढे कष्ट आमच्या बापानं उपसले. आता सुखात ठेवायचं म्हणून सगळे भाऊ चांगला बंगला बांधतात. एसीचे रूम काढतात. एक नोकर त्याच्या ताब्यात ठेवायचा. बाबाला काही त्रास होऊ द्यायचा नाही. सगळी तयारी झालेली असते. पण दुर्दैव तिथं फोटो लावावा लागतो. कौतुकाचा बाप निघून जातो. मी का सांगतो तुम्ही तिन्ही भाऊ भाग्यवान आहे. कारण पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. आता त्यांना ते शब्दात सांगता येत नाही तुकारामजीला काय आनंद होत असेल. शब्दातीत आनंद आहे तो. शब्दातीत. तुम्ही किती मोठं व्हा लोळगेजी किती मोठं व्हा. तुमच्या पाठीवून तालुकाभर शाबासकीची थाप पडू द्या. पण जन्मदात्याच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान असतो ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही हे लक्षात ठेवा. म्हणून पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. आता त्यांच्या आनंदाचं आपण वर्णन करू शकत नाही.
मला इथं येईपर्यंत माहीत नाही अमृत महोत्सव आहे बाबांचा. हे 5 टप्पे आहे. मी थोडक्यात सगळे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि बरोबर वेळ सांभाळतो. लोळगेजी आज 3रं कीर्तन आहे माझं दिवसातलं. रात्री नेतनशाला होतो. नेतनसा हो. सकाळी 10 ते 12 गंगापूर, 2 ते 4 श्रीरामपूर, पुन्हा सवयीप्रमाणे इथे आलो आणि रामायण जळगाव रात्रभर चाललो. तुम्ही घ्या विश्रांती, माझं सांगतो. पण मिनिट नाही विठ्ठल. एकंदर 5 टप्पे आहे. 12 वर्ष पूर्ण झाले त्याला तपपूर्ती नाव येतं. 25 झाले की रौप्य, 50 झाले की सुवर्ण, 75 झाल्यावर अमृत, 100 झाल्यावर शताब्दी. हे ब्राह्मणाकडे जाऊ नका, मी सांगतो तेवढं करा. 12 वर्षे झाले पूर्ण की तप नाव येतं. पण 2 तप झाल्यावर 1 मिळवायचा असतो, मग रौप्य होतो. 12 दुणे 24 अधिक 1, मग 25चा रौप्य. पण 4 तप झाल्यावर 2 मिळवायचे, मग सुवर्ण होतो. 12 चौक 48 अधिक 2 50, हा सुवर्ण अमृत आहे. 6 तपन त्याच्यात 3 मिळवायचे आहे. 12 सकम 72 अधिक 3, मग 75चा होतो अमृत महोत्सव. आणि 8 तप झाल्यावर 4 मिळवायचे आहे. 12 8 96 आणि 4, मग शताब्दी. आम्ही नाही थांबणार, पण तुम्ही 25 वर्षे घाई करू नका. अजून इथंच शताब्दी महोत्सव करायचा. आता त्यांच्याकडे पाहिलं ना, 75 वाटत नाही. कारण नामदेवाचे अभंग पहा. नामदेवराव हो म्हणत जा, पाठ नसलं तरी हो म्हणत जा. 60 वर्षे झाल्यानंतर त्याची कशी अवस्था असते हे नामदेव राहिले येतात. वर्षभर लियासाठी तुझे हाती येईल काठी, चावविना भाकर रोटी, नाक हनवटी लागले. वर्षभर लियासाठी तुझे हाती गाथे पाठ आहे. बरेच दिवस माझ्यासोबत होता ना. त्याची सुरुवात आहे. बाळपणी वर्षे 12 ते तुझी गेलेली अवधारा, ते होता नेमासुरा खेळाचे नि विनोदे. वर्ष भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी, चावेना भाकर रोटी, ना खनवटी लागले. 60 वर्षाचा व्यक्ती झाला म्हणजे तो कसा दिसतो हे नामदेव महाराजांनी वर्णन केलं. वर्ष भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी, चाववे ना भाकर रोटी, ना खनवटी लागले. आता इकडे पाहिल्यावर दोन्ही गोष्टी नाही. हातात काठी नाही, कारण काठीच चांगली आहे, त्याच्यामुळे हातात काठी घ्यायची गरज नाही. ना खनवटी लागले म्हणजे दात सगळे पडून जातात ना, नाकाचं हनवटीचं वेल्डिंग होतं. तसंही नाही, दातही पडले नाही. याचं कारण काय? त्यांनी कोणावर दात धरला नाही, उलट दात दिली म्हणून दात टिकले. विठ्ठल एवढं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, प्रसन्नता का? या तिन्ही मुलाचं एकमेकावरचं प्रेम आणि त्यांनी केलेलं हे आपल्या जन्मदात्याचं कौतुक, त्यांच्याकडे तो आनंद सांगायला शब्द नाही. आणि या निमित्ताने 3 दिवसापासूनची सेवा आहे. परवा अक्रूर महाराज, काल सोपान काका, आज आमच्याकडे आलं. एकंदर 4 आश्रम सर्वांना माहिती आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, नामदेवराव हो म्हणत जा, वानप्रस्थ आणि संन्यास. गृहस्थाश्रम म्हटला
की पैशाची गरज आहे बरं का लोळगीजी, तुम्हाला काही अडचण नाही मी सांगतो. ग्रहस्थाश्रम व्यवस्थित होण्याकरता पैसा पाहिजे. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनात अर्थच नाही, अर्थ त्याच्या जीवनात आहे ज्याच्या जीवनात अर्थ आहे. हा 4 पुरुषार्थामधला एक पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थेषु हा द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. हे सगळे त्याच्या मागे आहे. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. माणसाची नावं कोण बदलवतो? पैसा. अजिबात पैसा नसू द्या, परशा चाल ऊस तोडणीला. थोडा पैसेवाला झाला, परशु चाल दुसर बिडला फिरायला. गडगंज श्रीमंत झाला. परशुराम पाटील नातवाचं बारसाय कार पाठवतो या जेवायला. कोणी बदलवलं हे? परशा ऊस तोडणीला, परशु फिरायला आणि परशुराम पाटील नातवाच्या बारशाला. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. हा ना. धनवंता लागी धनवंता लागे, धनवंता लागी धनवंता लागे. सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है. काय झालं, आम्ही सुवर्णकारकडेच होतो पण त्यांचं नाव लोळगे होतं. कालपर्यंत त्यांचा संबंध आला. तेही सोनारच होते लोळगे बुधावंत. बरं जाऊ द्या, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर माझ्याबद्दल नाही काय तुमचं नाव बदलणार आहे काय? ते होतं लोळगेकडेच होतो आम्ही. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी, माय बाप बंधू जन सर्व मानिती वचन. यशास्त्र वित्तम स नरकुलिना हा सपंडित सश्रुतिमान गुणज्ञ हा सएव वक्ता सच दर्शन ये सर्वे गुणान कांचनम आश्रयंते. गुजराती भाषेतली एक म्हण आहे, पैसा वाया आणि बकरी मरे बदेगा में जाणी, गरीब की छोकरी मरे कोई न. श्रीमंताची शेळी मेली, अख्खं गाव वाड्यात आलं. कशी काय मेली शेळी, कशी काय मेली शेळी, कशी काय पेपरला वाचलं, वाईट वाटलं. याच्या शेळीचं पेपरला वाटलं, वाईट वाटलं. शेळी मेली, वाईट वाटलं. शेळी मेली. उदावंत साहेब, शेळी मेली 7,000ची आणि समजूत काढणाऱ्याला चहा पाणी 14,000. काय भाव पडली शेळी? पण पैसा वाड्याने, श्रीमंताची आहे. पैसा वाड्याने बकरी मरे बधे गावे जाणी. त्याच गावात गरीबाची एकुलती एक मुलगी झोपडपट्टीत मेली. 10 वर्षाची, मोलमजुरी करणारे मायबाप दिवसभर रडले. कोणी फिरायला चौकशीला गेलं नाही. रात्र होऊ दिली, रात्रीचे 12 वाजू दिले. सकाळपासूनचे उपवासी आहे. मुलीचं प्रेत उचललं बापानं, टिकाव खोरण घमेलं घेतलं मायनं. स्मशानात गेले. रात्री 12 पासून पहाटे 4 पर्यंत खड्डा खोदून दफनविधी केला. सकाळी कालच्या पासून उपवासी आहे. नंतर झोपड्यात आले. कुडाला टेकून 1-1 तांब्या पाणी पिऊन लेकीच्या आठवणी काढू काढू दुसऱ्या दिवशीच्या 12 पर्यंत रडत होते. तरी गावातलं एकही चौकशीला गेलं नाही. का फरक? शेळी श्रीमंताची म्हणून, मुलगी गरीबाची म्हणून. एवढा फरक धनाने पडतो. लक्षात घ्या, एवढा फरक आहे. म्हणून हा पुरुषार्थ आहे. नामदेवराव, पुरुषार्थ आहे. माय बाप बंधुजन सर्व मानिती वचन. जब पास तुम्हारे पैसे सब पूछते हैं कैसे. पैसे संपले कैसे म्हणणार कोणी येत नाही. अपने भी पराये हो जाते, अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते हैं. बोलायची गरज नाही, आपोआप येते. म्हणून हा द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. संपत्ती जरूर मिळवा. शास्त्राचाही आदेश आहे,
संताचाही आदेश आहे. जरूर मिळवा, पण ती कशी मिळवा? जोडणी आधार उत्तम व्यवहार. 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 उदास विचार वेच करी. उदास विचार वेच करी. उत्तम जिगती तारक पावे. उत्तम जिगती तारक पावे. उदास विचार वेच करी. उदास विचार वेच करी. उत्तम जिगती जरूर मिळवा. शास्त्राचाही आदेश आहे, संताचाही आदेश आहे, पण कसं मिळवा? जोडण्या धन उत्तम व्यवहारे. ज्या अर्थी उत्तम व्यवहार शब्द घातला त्या अर्थी दुसराही व्यवहार असला पाहिजे. आहेच. त्याला शास्त्रात अन्यायोपार्जितम द्रव्ये असा शब्द आहे. अन्यायोपार्जितम द्रव्ये दशवर्षाणि तिष्ठति प्राप्त तू एकादशे वर्षे सम्मूलंचे विनश्यति. अन्यायानं मिळवलेलं धन 10 वर्ष टिकतं. 10 वर्ष 10 वर्षाला तालुका चकित होतो. का आपल्याला मोटरसायकलचा टायर बदलता येईना 4-4 महिन्यांनी, हे 4 चाकी बदलतं 4 महिन्याला. बदलू दे बदलू दे, अजून 10 वर्ष बदलणार आहे. 11वं लागलं म्हणजे तुझ्याच दरवाजात जर्मनचं ताट घेऊन बाजरीचं पीठ मागायला येणार आहे. अन्यायोपार्जितम द्रव्ये 10 वर्षांनी तिष्ठति प्राप्त तू एकादशे वर्ष सम्मूलंचे विनश्यति. अन्याय म्हणून पैसा वेगळा, लक्ष्मी वेगळी. हे जवळजवळचे समानार्थी शब्द आहे. लक्ष्मी म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे लक्ष्मी. अरे पुत्र म्हणजे मुलगाच, बेटा म्हणजे मुलगाच, लड़का म्हणजे मुलगाच. पण 3 शब्द का? पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा, बंटवारे में खुश रहता वो बेटा. बंटवारे के बाद पिता को लड़ लड़ के ज़्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. हे जरी समानार्थी असले तरी तसं लक्ष्मी आणि पैसा समानार्थी शब्द आहे. पण सगळे गाव झोपल्यावर रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून आत शिरतो तो पैसा, आणि दुपारी 12 वाजता डीजे लावून गावकऱ्याच्या समोरून वाजत गाजत पुढच्या दारातून सन्मानानं बंगल्यात आत येते ती लक्ष्मी. विठ्ठल व्यवहार आहे. कारण काहीच जसं येतं तसंच जातं. यायला लागलं ना नारळातल्या पाण्यासारखं येतं, जायला लागलं की कवठाच्या फळासारखं जातं. नारळातलं पाणी म्हणजे तुम्ही नारळ फोडा, अर्धा तांब्या पाणी बाहेर पडतं. कोणी भरलं होतं? काय देवाची करणी, कसं नारळात पाणी. तसं काही होय नामदेवराव, तसं काही जवळ सासऱ्याचं येतं, चुलत्याचं येतं, मावशीचं येतं, मामाचं येतं, आणि पुन्हा मायबापाला एकटंच असतं. हे नारळातलं पाणी. पण जायला लागलं ना कवठाच्या फळासारखं. कवठाचं फळ हत्तीला खाऊ घाला तुम्ही, हत्ती फोडून नाही खात, तसंच गिळतो. बरं गिळे ना का दुसऱ्या दिवशी सकाळी तसंच बाहेर पडतं. फळ तर फुटलं नाही. तुम्हाला जर पटत नसेल तर कवट मी आणतो, हत्ती तुम्ही आणा.
मोठं काम तुमच्याकडे. तो हत्ती फोडून नाही खात, तसंच गिळतो. बरं सकाळी तसंच बाहेर पडतं न फुटलेलं, आणि मग हत्तीला फायदा का? काल गिळलं होतं तसंच बाहेर पडलं, फळ तर फुटलं नाही. फळ फुटलं नाही, पण तुम्ही फोडून पहा, आत काही राहिलं नाही, पोकळ झालं. अरे फळ तर फुटलं नाही, आतला गर गेला कुठं हत्तीलाही सांगता येत नाही. तसं काहीच जातं कसं हे घरमालकाच्याही लक्षात येत नाही. असं होऊ नये म्हणून जोडून या धन धन उत्तम व्यवहार. एक चोरट घोड्याच्या बाजारात गेलं बरं का, उदावंतजी. घोड्याचा सज्जन माणूस आला होता घोडं विकायला. काय किंमत आहे? चोरट म्हणतो 1,00,000 रुपये. एवढा स्वस्त कसा? खोडेल तर नाही. अहो नाट लावता कशाला, पळवून बघा. आणा. साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. या सज्जन मालकानं लगाम दिला त्याच्या हातात. ते बसलं, गेलं घेऊन पुन्हा नाही आलं. पण त्याला तरी कुठं घरी वापरायचं होतं. 15 दिवस फिरवलं आणि याने बाजारात उभं केलं विक्रीला. त्याला एक सज्जन ग्राहक लागलं सकाळी 10 वाजता. सज्जन ग्राहक, ते तुम्हाला भाषा माहीत नाही. देत बैल बाजारातली भाषा माहीत आहे का तुम्हाला? ते रुमालाच्या आत चालतं बरं का. ते शब्द वेगळे आहे ते तो वेगळा अभ्यास आहे. आता आपल्याला काय त्याचं घेणं आहे, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो. टोकन, बिगर, सिकला, चौथकला, कपकला, गड्डी. हे पहा, यांना माहित आहे याचा अर्थ प्रतिसाद देतात हे सगळे. नाही तर हे म्हणतील बैल बाजारात जातो का बाबा. अरे ते माहिती पाहिजे आपल्याला. टोकनला 1000ला टोकन म्हणतात ते बैल बाजारात. टोकन 1000, बिगर 2000, शिकला 3000, चौथकला 4000 आणि कपकला 5000. आणि मग एकदम डायरेक्ट 10,000 होती गड्डी. तिथून पुढे सुरू होतं गिरीपंजा 15,000. काय टवकारून ऐकता आता. सुती टोकन 20,000, चक्कर 25,000 आणि गेटा टोकनला म्हणतात 30,000. तिथून 35. कपवाणी हे 35 आहे. लिहिणं चालू आहे. साडे नाकी हे 45,000. ऐवज टोकन 50,000. मग 60ची भाषा असते 60,000. सबई 60,000, रेखी 70,000, बट्टल 80,000, उन्नी 90,000 आणि पेटी 1,00,000. त्याच्या पुढं पेच लावून हिशोब करायचे. ते नंतर भेटा, मी सांगतो सर. विठ्ठल घोड्याच्या बाजारावरून आठवलं ते. यानं उभं केलं घोडं चोरट्यानं. 15 दिवसांनी सज्जन ग्राहक लागलं. काय किंमत आहे? 1,00,000 रुपये. घोडा पसंत आहे. फक्त माझी विनंती आहे 5 वाजेपर्यंत विकू नका. मी घरी जातो, माझ्या दोन्ही मुलांना आणतो, पैसे आणतो. 5 वाजेपर्यंत विकू नका. 5 वाजले तरी हे म्हातारे ग्राहक आलं नाही. 5:30ला याचं बारसं जेवलेलं अट्टल सवासेर चोर याला पहिल्याला विकायचा का घोडा? प्रदर्शनाला उभा केला का? दोघे रगेलच. काय किंमत आहे? 1,00,000 रुपये. एवढा स्वस्त कसा? चोरीचा तर नाही. तुला चोरच दिसतात का? हे पहिलं त्याला म्हणतं. मग खोडेल तर नाही. अरे पळवून बघ ना, मग बोल. आणि इकडे या चोरानं त्याच्या हातात लगाम दिला. गेलं घेऊन संध्याकाळ झाली तरी आलं नाही. हे म्हातारं आलं 1,00,000 रुपये 2 मुलं घेऊन. का विकला का घोडा? अरे मला पसंत होता बाबा, पैसे जुळवताना वेळ गेली, मुलं घरी नव्हती, आम्ही पैसे घेऊन आलो, घोडा न्यायचा होता. पण तुम्ही तरी काय करणार, 5 वाजेपर्यंत थांबतो असं बोलले होते तुम्ही. आता मला 7 वाजले, जाऊ दे, नशिबात नसल. पण केवढ्याला विकला बाबा? जेवढ्याला आणला तेवढ्याला विकला. असं होऊ नये
म्हणून नीती शिकवली. जोडून या धन उत्तम गृहस्थाश्रम आहे ना, जरूर जरूर मिळवा धन. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. पण नुसता संचय सांगितला नाही, त्याच्या पुढचे शब्द आहे उदास विचारे वेच करी. आता नाही का 3 दिवस मला सांगितलं आमच्या सतेज महाराजांनी सगळ्या माजी सैनिकाचा सन्मान झाला, शिक्षक लोकांचा झाला, आज राजकीय क्षेत्रातल्या लोकांचा झाला. उदास विचारे वेच करी. संचय करा पण पुढे उदास विचारे. इथे उदास शब्द का घातला? दातव्यमिती यद्दानम. पठ्ठ्यानं दिलं, पठ्ठ्यानं दिलं, पठ्ठ्यानं दिलं अशी भावना न ठेवता मग गंगेचं पाणी मी गंगेला अर्पण केलं, याला म्हणता उदास विचारे वेच करी. पहा तुम्ही रामकृष्ण परमहंसजी, त्यांना नामदेव 3 वेळा जय श्रीकृष्ण म्हटलं की समाधी लागायची, धुणी जळत असायची. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. 3ऱ्या श्रीकृष्णाच्या वेळेला समाधी. सांगतात त्यांनी हातावर रुपया जर कोणी ठेवला तर त्यांना चटका बसायचा, टाकून द्यायचे रुपया, चटका बसायचा. एक दिवस अरे विवेकानंदासारखे ज्यांचे शिष्य आहे, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. 3ऱ्या श्रीकृष्णाच्या वेळेला समाधी लागली पण चुकून हात धुणीत पडला. धुणीनं अग्नीनं कार्य सुरू केलं, तो वास सुटला. सगळे शिष्य पाहतात तर गुरुजीचा एक हात अग्नीत जळतो. म्हणले आता एवढी संधी आहे. एकानं जो हात रिकामा होता त्याच्यावर रुपया ठेवला चांदीचा, आपोआप हात उलटा झाला आणि रुपया खाली पडला. एक हात अग्नी सहन करतो, एक हात धनाला स्पर्श होऊ देत नाही. ते रामकृष्ण परमहंसजी, त्यांच्याकडे 1000 रुपये चांदीचे शिक्के घेऊन एक उदार माणूस आला. हे तुम्हाला दान बाबा. हा ठेव ठेव इथं, तुळशीचं पान आणलं, पान ठेवलं, सोड संकल्प झाला. आता हे दान स्वीकारलं मी, आता माझं एक काम कर, सांगा ना, गंगेत नेऊन टाक. अरे बापरे, काय गेलं ते सकाळी 10 वाजता आणि 5 वाजता आलं. करे इतका उशीर? 1000 रुपये टाकायला 10 वाजता पाठवला तुला, आता 5 वाजता आला. महाराज खूप कष्टानं मिळवले होते. 1 रुपया टाकायचो, तळ्याला जाईपर्यंत बघायचो, मग दुसरा टाकायचो, याला 7 तास लागले. अरे का दान जर मला दिलं होतं तर ते सगळे दान माझं. तुला फक्त मी काम सांगितलं होतं तरी तुझ्या हातून सुटत नव्हता. याला उदास विचारे म्हणत नाही. आता माणूस उदास कधी होतो धनावर? त्याची 2 कारणं आहे, मिथ्या ज्ञान आणि असंबंध ज्ञान. या 2 ज्ञानाने उदासीनता येत असते. त्याचा आपला संबंध नाही. शेवटच्या दिवशी माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. इकडचं नाही सांगतायत, त्यांच्या वाढदिवसाला आल तो फार दिवस झाले. इकडचं ते तिकडचं म्हातारं मेलं, एक बिग बाई कानात राहिली. 5 ग्रामची होती. पाहता काय? म्हातारीला प्रश्न पडला, जाऊन काढावी तर लोक म्हणतील सोन्यासारखा जीव गेला. म्हातारी कानावर तुटून पडली. न काढावी तर 40,000चं वाटोरं करून झालं. म्हातारं तेवढ्या 10व्याचा कार्यक्रम होईल. पण म्हातारीनं ठरवलं आपण जाऊ द्यायची नाही, आपण स्वतः काढायची नाही. प्रेत न्हायला काढलं उदावंतजी. न्हायला काढलं तेव्हा म्हातारी प्रेताच्या जवळ आली, पावलं धरून रडणं सुरू केलं. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. म्हातारी तसे लोक पावलाकडे पाहू लागले. म्हातारीच्या लक्षात आलं, माझ्या रडण्याकडे लक्ष आलं लोकांचं. वर्णनवर सुरू केलं, तेरेगाडच्या धोत्राशिवाय नेसला नाही. मग वर पाहू लागले लोक. तिला हळूहळू स्टँडवर यायचं. बिग बाईत आहे पुन्हा. आणि चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. मग लोक कमरेकडे पाहू लागले प्रेताच्या. वर्णनवर आलं, नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. गळ्यावर वर्णन आलं उदावंतजी. गळ्यात साखळी कशी शोभत होती. आणि जेव्हा कानावर वर्णन आलं, अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली.
मग नाव घालणाऱ्याचं लक्ष ठेव. पाटील बिग बाई तशी झाली काढा तेवढी भूषणे घेते काढोनी काढोनी गा भूषणे घेते काढोनी भूषणे घेते काढोनी यमाची हाती बांधून नेली यमाची हाती बांधून यमाची हाती बांधून भूषणे घेते काढोनी काढोनी भूषणे घेते काढोनी भूषणे घेते काढोनी याचं नाव आहे असंबंध ज्ञान. शेवटच्या दिवशी धनाचा आणि आमचा काही संबंध नाही. ते येऊ लागलं तरी आपल्या परिवारातले सोबत येऊ देत नाही. काही नाटक करतील रडण्याचा आणि भूषणे घेते काढून या. मग तेथे न चले काही मग तेथे न चले काही तेथे नसले काही मग तेथे नसले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही पुढे संचित जाईल ग्वाही पुढे संचित जाईल ग्वाही पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणतय माझ्या तुका म्हणतय माझ्या जब काळा से दूर ठेला 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 काळा से दूर ठेला जब काळा से दूर ठेला जब काळा से दूर ठेला जब काळा से दूर ठीक आहे. मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई ये मा आज्ञा. बुढ़ेपन में काया साथ नहीं देती अंधेरे में छाया साथ नहीं देती और मरते समय धन की माया साथ नहीं देती. या तीन गोष्टी लक्षात ठेवा. मी काय सांगतो ते. बुढ़ेपन में काया अंधेरे में छाया और मरते समय धन की माया. इथंच मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई ये मा आज्ञा. त्याचा आपला शेवटच्या दिवशी काही संबंध नाही. याला म्हणतात असंबंध ज्ञान. असंबंध. आणि असंबंध ज्ञान झाल्यावर माणूस उदास होतो. नाही तर पेपर वाचत नाही का? रोज वाचतात की नाही पेपर? रोज. चहाचा कप पुढे एक घोट घेतला ती बातमी अमुक अमुक घाटामध्ये प्रवासी बस पलटी 10 ठार 40 जखमी. पुन्हा दुसरा घोट घेतला शेजारचे आले. अहो ते बातमी वाचली का पाटील? हे काय पेपरला बसा बसा चहा आणा रे. अहो चहा जाऊ द्या ती दुर्घटना. अरे हे काय 40 जखमी 10 ठार. ठार मधली नाव वाचली का? काय घेणं आहे. रोजच मरतात माणसं. मुंगळ्यासारखी झाली. मेलीच पाहिजे इतके जगतात का? चहा बसा चहा घ्या रे. अहो चहा जाऊ द्या. ठार मधले नाव. अरे 135 कोटीच्या वर लोकसंख्या झाली. मुंगळ्यासारखी माणसं मेलीच पाहिजे. कसाला लावून घेता बसा चहा घ्या. चहा जाऊ द्या. ठार मधली नावं व्यवस्थित चष्मा लावला. कप हातात आहे. ठार मधली नाव वाचायला सुरुवात केली. 5व्या नंबरला जावाई उठून कप फेकला चहाचा आणि लागलं रडायला. काऊन? मरू दे ना. 135च्या वर गेली ना. मुंगळ्यासारखी झाली ना. मेलीच पाहिजे म्हणतात. आता का रडतो? संबंध कळला. संबंध. असंबंध मग उदास. विठ्ठल इथं आला. बरोबर करतो मी. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचार आहे. उदास केव्हा होतो माणूस? जेव्हा असंबंध त्याचा आपला संबंध नाही तेव्हा उदास. समजरा? तेव्हा उदास. पुन्हा मिथ्या ज्ञान. मिथ्या ज्ञानानं उदास आहे. मधुकरी मागणारा आला. एक बुवा मधुकरी. तो KG1ला असेल. तो पिंट्या खेळत होता वृंदावनाजवळ. रुपया पडला होता वृंदावनाजवळ.
हा मधुकरीवाला एक एक पाऊल रुपयाकडे चालला. मुलाच्या लक्षात आलं, ते KG1ला होतं. फार हुशार पोरं आहेत आताची. बरेचसे आज्याचे मोबाईल नातू दुरुस्त करून देतात आणि पुन्हा म्हणतात हा समजत नाही तर मला दे, माझा तू घे 1200चा. अरे हुशार. त्या मुलाच्या लक्षात आलं हे मधुकरीवालं मधुकरीला आलं आणि रुपयाकडे चाललं. 4-5 पावलं टाकली होती. खेळणाऱ्या मुलानं मम्मीला, मम्मी एक मधुकरीवाला बाबा आला. येऊ दे रोजच येतो तो. अगं पण वृंदावनाजवळ पडला रुपया, तो रुपया घ्यायला चालला. आईनं आवाज दिला, नेऊ दे कालपासून पडला, खोटा रुपया आहे. तसाच बुवारीवत झाला. का मिथ्या कळलं की उदास. विठ्ठल हॅलो म्हणून उत्तम व्यवहाराने धनाचा संचय जरूर करा, पण शेवटच्या दिवशी याचा ना आपला काही संबंध नाही. शेवटच्या दिवशी पैशाचा वशिला लावून यमाच्या यातनेतून सुटका नाही. ह्या 2 गोष्टी मनात ठेवून उदास विचार उदास विचार जरूर मिळवा. पहिलं धन आहे, मग त्याच्या मागे येतो तो मान आहे. पहिला धन आणि धनाच्या मागे मान येतो आणि मग सगळे मानतात. बडोन की होत बढाई गरीब को पूछे ना कोय. हे पूर्वीपासूनची वसिलेबाजी आहे. हनुमान कितनी गिरी उठाए गिरीधर कहे ना कोय. नाही तर खरं सांगा, गिरीधर पदवी कोणाला पाहिजे? सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या, घामाघूम झाले गोपाळ गोवर्धन उचलायच्या वेळेला. लावा काठ्या. आणि किसनरावनं फोटोग्राफर आले त्यावेळेला करांगोळी लावली. तेव्हापासूनची पद्धत आहे बरं का. कधी तोपर्यंत काठ्या गोपाळांच्या, आणि किसनरावनं वेळेवर लावली करांगोळी तर नाव किसनरावचं पेपरला आलं, गिरीधर लाल. काठ्यावाले गायब. हे काय आताच आहे काय? काठ्यावाले गायब, किसनरावचं नाव आलं गिरीधर लाल. आणि रात्रीचा द्रोणागिरी आणला बजरंग बलीनं. द्रोणागिरी जो आणला लक्ष्मण वाचविला. ज्यानं द्रोणागिरी रात्रीचा आणला त्याला काही दिलं नाही. लेना देना कुछ नहीं, सब अदृष्ट का खेल. विभीषण को लंका, हनुमान जी को तेल. ते दर्शनवारी काही नाही. अरे हनुमान कितनी गिरी उठाए, बड़ोन की होत बढ़ाई गरीब को पूछे ना कोय. हनुमान कितनी गिरी उठाए गिरीधर कहे ना कोय. म्हणून जरूर मिळवा बरं का. उद्यापासून लागा कामी, जरूर मिळवा. जरूर या धन. उत्तम व्यवहार आहे, पण नुसता संचय नाही. हे आपलं नव्हतं, देवाने दिलं, त्याचं त्याला दिलं अशी भावना ठेवून उदास विचारे वेच करी. ठीक आहे, आता 9:30 झाले. तुमच्या सांगण्याप्रमाणे उत्तम व्यवसायानं धन मिळवून उदास विचारे सत्पात्री दान केलं तर त्याला फायदा काय?
आज के आनंद की भी जय. अरे का मस्त मजा आहे हा. निवडून 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 बरोबर मृदंगाचार्य, गायनाचार्य, जॅकेटवाले, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. उत्तम व्यवसायाने धन मिळवलं आणि उदास विचारे सत्पात्री दान केलं तर फायदा, उत्तमची गती तो एक पावेल. म्हणजे नेमकं काय, उत्तम भोगील जीव खाणी. सर्व तुम्हाला माहिती आहे, उद्बीज, ज्वर, जारज, स्वेदज आणि अंडज या 4 प्रमुख खाणी आहे. त्याच्यातच ते शब्द आहे अंडज, स्वेदज, जारज, उद्बीज. हा जो जे आहे ना, हे उत्पत्ती, जनजायते, जनजायते, अंड्यातून ज्याचा जन्म ते अंडज, पक्षी वगैरे. स्वेद म्हणजे घाम, घामातून जन्म ते स्वेदज, उवा, गोचिड. हे ते घरी गेल्यावर पाहून घ्या, स्वेदज आहे, अंडज आहे. जमीन फाडून बाहेर येतं हे उद्भिज आहे, वृक्ष, वेली वगैरे. सगळ्यात आणि श्रेष्ठ योनी शेवटची पाळी, इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. धन्य आम्ही जन्मा आलो. तो बस बस सगळे पुढचं तुम्हाला पाठ आहे. आपल्याला अतिपरिचयामुळे किंमत कळत नाही उदावंत भाऊसाहेब. या देहाची किंमत, अतिपरिचय झाला की महत्त्व संपते. अतिपरिचय, अतिपरिचय खोटा मान राहत नाही. प्रकट सुभाणू जगी तुच्छ पाही, लगी सशी द्वितीयीचा वंदिती सर्व भावे, म्हणून सकयारे दूरदेशी राहावे. अतिपरिचय, जावाई असावा, दूरचा असावा, 4-2 वर्षानं येणारा असावा, मग जावायाला किंमत. जावाई जर दिवसात 2-4 वेळा येत असेल, इथं कोणी जावाई नसल्यामुळे बोलतो मी. जावाई जर 4-2 वर्षांनी आला ना, सासू नाचायचीच राहते. घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन जावायाला. पण 4-2 वर्षानं येणारा जावाई पाहिजे. मग परिस्थिती बिकट असू द्या नामदेव बुवा, नकच मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. नकच मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. परिस्थिती बिकट असू द्या, नाकाचा मोती ठेवी गहाण. दुसर बीडला जाऊन उदावंतकडे नाकाचा मोती गहाण ठेवून, पण जावयाचा राखी जावयाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, तर एक दिवस सासू दरवाजात उभी राहून म्हणते, ए जावाया, ते तांबडी बादली भरली का नळ्यावर, माझीच आहे, आणि येताना इतका दर्जा खाली. अतिपरिचय, अतिपरिचय, अतिपरिचयात अवज्ञा भवती. म्हणून या देहाचा आमचा अतिपरिचय झाल्यामुळे महत्त्व वाटत नाही. याच्या एका श्वासाची किंमत करता येत नाही उदावंत भाऊसाहेब. एका श्वासाची 21,600 श्वास आपले दिवसाला चालले. त्याच्यात माणूस बसला म्हणजे 12 चालतात. संत असते, आता गती संत आहे श्वासाची. चालायला लागला की 1.5 18वर जाते. झोपलं म्हणजे घोरायला लागलं की 24वर जाते. आणि जास्त झाल्यावर तो काय समजला हे 30वर जाते. हे चांगलं कळते तुम्हाला. बैठे 12, बैठे 12, चलत 18, सोती जाए 24, मध्य मास मैथुन में सांस चलत है 30. 21,600 श्वास दिवसाला खर्च होतात आपले. तसं सर्वसाधारण प्रमाण दिलं आहे मिनिटाला 15, मिनिटाला 15. दर मिनिटाला आपले 15 श्वास चालले. मग 60 मिनिटाचे ते काय शिक्षक बसलेले आहे, ते पूर्वी थोबाडीत बसायची, ते काय बटना दाबून होतं. 15 गुणिला 60, 15 0 0 15 सेकंद, 9 बरोबर 900. एका तासाचे 900.
मग 12 तास गुणा 900ला 1200 1200 12 108 10,800 हे 12 तासाचे. मग रात्रीचे 12 तास तेही 10,800. मग हिशोब होतो 21,600. 21 सहस्त्र 614 म्हणजे आता हे दिन रात रात्रंदिवस मिळून आपले 21,600 श्वास चालले. एका श्वासाची किंमत करून दाखवा मला. 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, मुलं बाळ नाही, 90चं म्हातारं खाली टाकलं, 85ची म्हातारी तिथं बसली रडू लागली. कसं होईल आता? किती दिवसापासून म्हणत आली नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या म्हणून. आता कुळाला वारसदार नाही. म्हातारं गरम डोक्याचं होतं, मेलो नाही अजून, खाली टाकलेलं म्हणतं. आण लोक बोलवून, प्रतिष्ठित लोक बोलवून आणली. वेळ कमी असल्यानं पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. वेळ कमी आहे ना. दत्तकपत्राचं वाचन झालं. बाबा इथं सही करा. म्हाताऱ्यानं दत्तकपत्रावर सहीसाठी पेन टेकवला, बिना सहीचा मेला. माझा जाहीर प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर एक श्वास सही पुरता टाकेल? एक श्वास जात है 3 लोग का मोल. त्रैलोक्य एकीकडे, अंतर्देहाचा एक श्वास एकीकडे, असे 21,600 श्वास दिवसाला. 30 दिवस महिना, वर्ष 12 महिन्याचं, 100 वर्षाचं. बस घरी गेल्यावर हिशोब करणे. हे अतिपरिचयामुळे आपल्याला महत्व वाटत नाही. मग याचं महत्व कोणाला? मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म, जे अमर इच्छित की होत पण या अरे नरका कछु नाव है, पण एक बार नर करणी करे सो नरका नारायण होय. परिवर्तनशीलता देवतांच्या देहात नाही, मानवाच्या देहात आहे. न तर हे नसेल पटत. आता मी बरं का, संजय भाऊ, शंकर भाऊ, गजानन भाऊ, कल्पना करा, घाबरू नका, कल्पना करा. त्यांनी ठरवलं आपल्या वडिलाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने खूप लोक येणार आहे, त्यांना विनमुख जाऊ द्यायचं नाही, विनमुख जाऊ द्यायचं नाही. 1-1 किलोचा चांदीचा गोळा आणि 1-1 किलोचा लोखंडाचा गोळा, एक ढीग माझ्या उजव्या भागाला आणि एक ढीग डाव्या भागाला, वजन सारखं. आणि शेवटी सांगितलं तसं जाऊ नका, अमृत महोत्सव आहे, 2 पैकी 1 गोळा सप्रेम भेट. इमानदारीनं सांगा, लोक काय डोकं चालवतील? लोखंड कुठे मिळतील का भंगारला? चांदीचा घ्या. प्रत्येक जण टपलेला असेल, पण ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्या पाया पडा. चांदीला हात लावणार नाही का? चांदीला परीस घासला तरी चांदीचं सोनं होत नाही, लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होते. त्याला माहिती आहे इथून ते लोखंडाचा गोळा उचलेपर्यंत लोकांना 10 रुपये किलोचं लोखंड दिसणार आहे, पण पठ्ठ्याच्या खिशात परीस आहे. 8 टाकला आणि खिशातल्या परीसाला लागला, मग 80 लाखाचं सोनं, हिशोब झाला असेल तुमचा, 80 लाखाचं सोनं होणार आहे. तसंच चांदीचा गोळा देवतांचा देह, लोखंडाचा गोळा मानवाचा देह आणि पृथ्वी तलावरचा परीस साधू संत. लक्षात ही परिवर्तनशीलता या मानव देहात असल्यामुळे इहलोकीचा हा देह, इहलोकीचा इहलोकीचा देह, इहलोकीचा देव इच्छिताची पाहे, देव इच्छिताची पाहे, इच्छिताची पाहे, देव इच्छिताची पाहे, इच्छिताची पाहे, देव इच्छिता. इहलोकीचा देव इच्छिताची पाहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. इहलोकीचा देव इच्छिताची पाहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे, दास विठोबाचे, दास विठोबाचे झालो. मजा आहे, मजा आहे, मजा आहे. पण 1.25 तास आहे आता.
उत्तम भोगील जीव खाणी. अहो पण तोच हा कशावरून ओळखायचा? अनुमान, अनुमान प्रमाण. ज्या अर्थी त्या अर्थी हे लावावं लागतं. ज्या अर्थी त्या अर्थी. ते गावाला वेशीजवळ वेलीला भोपळे, बरं का नामदेवराव, थोडक्यात सांगतो. आणि एक आंधळ्या बाबा आणि एक डोळ्यावाला पहिल्यांदा त्या गावात आले. आणि तिथे गेल्यावर त्या वेलीला 5-25 भोपळे होते, दुधी भोपळे. हा डोळ्यावाला म्हणला, आंधळे बाबा इथं 2 मिनिट थांबा बरं, मी भोपळे आणतो. कुठून आणतो रे? मार्केट आहे का इथं? अरे नाही. मग हातगाडीवाला आहे का? नाही. आणतो कुठून? वेलाला आहे. कुठं आहे वेल? वेशीजवळ. भोपळे किती आहे? 25 काय? तार कंपाऊंड आहे का? नाही. कुत्रं बांधून आहे का? नाही. मालक बसून आहे का? नाही. आणू नको का? कडू आहे. आंधळा म्हणतो डोळ्यावाल्याला कडू आहे. लेका मला डोळे असून कळलं नाही, तू आंधळा असून. तू मी पहिल्यांदाच या गावात आलो. माझ्यावर विश्वास नाही का तुझा? तुझ्यावर विश्वास ठेवू का? माझ्या खांद्यावर हात ठेवून चालतो दिवसभर. विश्वास तुझ्या? जाण. आणि गेला डोळ्यावाला. त्यानं भोपळ्या तोडला आणि चाकून पाहिला तर कडू. म्हणलं कमाल आहे बा, हे तर आंधळ्या असून याला कसं कळलं? आल्यावर डोकं ठेवलं पायावर. आंधळ्या बाबा कमाल आहे बा. अरे मला डोळे असून कळलं नाही आणि तुला आंधळ्या असून कसं कळलं हे कडू आहे? अरे सोपं गणित आहे. वेशीच्या जवळ वेलाला 25 भोपळे, तार कंपाऊंड नाही, कुत्रं बांधून नाही, राखणवालं नाही, तरी कोणी अजून हात लावला नाही. याचा अर्थ एकही भोपळ्या खाण्याच्या लायकीचा नाही. नाही तर जागदरीच्या लोकांना येलं उपटू नेलं असते. त्याला म्हणतात अनुमान. ज्या अर्थी त्या अर्थी. तसं तोच हा कशावरून ओळखायचं? त्याच्या आचरणावरून. त्याचं आचरण परोपकारी नेने परने